नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, बऱ्याचदा काय होतं की एखादा आजार झाल्यानंतर आपण त्याची चर्चा करतो, मग तो कशामुळे झाला याच्याविषयी विचार करायला लागतो. पण आपण असा कधी विचार केलाय का की तो आजार होऊच नये म्हणून आपल्याला काय करता येईल, किंवा त्यासाठी आपल्याला काय काळजी घेता येईल, काय प्रतिबंधात्मक उपाय करता येतील. इंग्रजीमध्ये म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे उपचार करण्यापेक्षा बचाव करणं हे जास्त सोयीस्कर आहे. तसंच हे आजार होण्यापूर्वीच आपण ते न होण्यासाठी जर काही प्रयत्न केले, काही काळजी घेतली, तर त्याचे जे गंभीर दुष्परिणाम आहेत त्याच्यापासून आपण वाचू शकतो. आणि म्हणूनच याच विषयाला अनुसरून आजचा आपण आरोग्य संपदा कार्यक्रम घेणार आहोत. असंसर्गजन्य रोग जे असतात ना, त्यांच्या बाबतीमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे अगदी चपखल लागू होतं. म्हणजे आपण आधीच ते न होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजेत. म्हणजे मग हे आजार आणि ते झाल्यानंतरचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागत नाहीत. म्हणूनच आपण या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर पूनम विजय संचेती. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर पूनम विजय संचेती या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जन औषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये. त्यांचं MBBSचं शिक्षण हे बीजे वैद्यकीय महाविद्यालयातच झालं आणि पदव्युत्तर शिक्षण हे सोलापूरच्या डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालं. त्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन करतात, म्हणजे शिकवतात. आणि परिचारिकांचा जो अभ्यासक्रम आहे BPMT याच्यासाठी सुद्धा त्या शिकवतात. किशोरवयीन मुलं, त्यांचा इंटरनेटचा वाढता वापर, त्यांच्या मानसिक समस्या, हृदयरोग, तंबाखूचं व्यसन या सगळ्या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आणि या विषयांवर त्यांनी शोधनिबंध सुद्धा लिहिलेले आहेत. आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचं जे पाठ्यपुस्तक असतं त्यातल्या एका धड्याचं त्यांनी सहलेखन सुद्धा केलेलं आहे. असंसर्गजन्य रोग म्हणजे काय आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. असंसर्गजन्य रोग म्हणजे नेमकं काय आणि जे संसर्गजन्य रोग आहेत त्यांच्यापेक्षा हे कसे वेगळे असतात, किंवा त्यात नेमका आपण फरक कसा करायचा. आपण संसर्गजन्य रोग आधी बघू. संसर्गजन्य रोग म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. बरोबर. तर हे विशिष्ट अशा जीवाणू, विषाणू, परजीवी किंवा बुरशी यांच्यामुळे होतात. यांचा अधिशयन कालावधी देखील ठराविक असतो. तर या उलट असंसर्गजन्य रोग मात्र कोणत्याही विशिष्ट जीवाणू, विषाणू किंवा परजीवीमुळे होत नाहीत. तर ते वातावरणातील किंवा जीवनशैलीतील किंवा वैयक्तिक घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून दीर्घकाळ शरीरात चालू असलेल्या झिजेचा एकत्रित परिणाम म्हणून उदयास येतात. बरोबर. आणखीन यांचे लवकर निदान देखील होत नाही, त्यामुळे दीर्घकाळ अपंगत्व येण्याची देखील शक्यता असते. ओके, बरोबर. म्हणजे संसर्गजन्य म्हणजे आपण ज्याला म्हणतो एकातनं दुसऱ्याला संसर्ग ज्याचा होतो, एका माणसाकडनं दुसऱ्या व्यक्तीला तसा. आणि असंसर्गजन्य म्हणजे तसा तो संसर्ग होत नाही. तसा संसर्ग होत नाही, तर त्या व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीच्या वातावरणातील, जीवनशैलीतील जनुकीय घटकांनी त्या व्यक्तीमध्ये त्या रोगाचा निर्मिती किंवा उत्पत्ती होते. म्हणून तो असंसर्गजन्य, म्हणून त्याला असंसर्गजन्य रोग म्हणतात. ओके. पण मग आता आम्हाला कळलं की यातमध्ये नेमका फरक काय, पण त्याची व्याप्ती नेमकी काय आहे. असंसर्गजन्य रोग हे नेमके कोणत्या प्रकारचे असतात, किंवा त्यांची नावं काय, आणि त्याची व्याप्ती, भौगोलिक व्याप्ती नेमकी काय असू शकते. असंसर्गजन्य रोगामध्ये हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब, मधुमेह, किडण्यांचे आजार म्हणजे मूत्रपिंडाचे आजार किंवा श्वसनाचे आजार, कर्करोग इत्यादी रोगांचा समावेश होतो. याशिवाय मानसिक विकारांचा सुद्धा असंसर्गजन्य रोगांमध्ये समावेश होतो. आता जागतिक पातळीवर साधारणतः 71% मृत्यू जे आहेत हे असंसर्गजन्य रोगांमुळे होतात. तर सर्वाधिक मृत्यूचे कारण हे सध्या असंसर्गजन्य रोग आहेत. बापरे. यामध्ये सर्वात प्रथम येतो ते म्हणजे हृदयविकार, आणि हृदयविकारानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो कर्करोग. यानंतर जुनाट श्वसनाचे विकार किंवा मूत्रपिंडाचे विकार इत्यादी इत्यादी. अपघात देखील एक असंसर्गजन्य रोग असे पकडले जाते. या जागतिक पातळीवरील मृत्यूमध्ये विकसनशील व अविकसित देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू होतात. आता अनडेव्हलप्ड कंट्रीज मध्ये
यातील सर्वाधिक मृत्यू होतात. बर बर. आता भारतात जरी बघितलं तरी भारताच्या मृत्यूपैकी 63% मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात. बापरे. आणि त्यातील सर्वाधिक वाटा हा हृदयविकाराच्या रोगांचा आहे. या प्रकारे इतर रोग देखील म्हणजे श्वसनाचे विकार किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब याने देखील भारतामध्ये आपले पाय पूर्ण रोवलेले आहेत. आता 1990 सालापर्यंत पाहिलं तर संसर्गजन्य रोग किंवा माता बालक मृत्यू यांचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे होणारी अपंगत्व समायोजित वर्ष म्हणजे याला आम्ही डेली असं म्हणतो, याचं गुणोत्तर हे असंसर्गजन्य रोगापेक्षा अधिक होतं. परंतु 2016चा जर आपण डाटा बघितला तर यामध्ये हे गुणोत्तर सर्वच राज्यात 1 पेक्षा कमी आहे. म्हणजे असंसर्गजन्य रोगांमध्ये ह्या गेल्या 2 ते 3 दशकात खूप प्रचंड वाढ झालेली आहे. त्याशिवाय आपण शहरी भागात बघितलं तर शहरी भागात ही ग्रामीण भागापेक्षा 2 ते 3 पट ही असंसर्गजन्य रोगांमधील वाढ. तुम्ही सांगता ही माहिती खरंच आश्चर्यचकित करणारी आहे की संसर्गजन्य रोगांपेक्षा असंसर्गजन्य रोगांनी होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे जास्ती आहे. नुसतं मृत्यूचं नाही तर त्याच्यामुळे होणारी मॉर्बिडिटी म्हणजे दीर्घकालीन अपंगत्वाचं देखील प्रमाण जास्त आहे. कारण मानसिक आजारामध्ये आपल्याला मृत्यू न दिसता दीर्घकालीन अपंगत्व जास्त दिसतं. अशाच अनेक रोगांमध्ये जसे मधुमेह असेल, उच्च रक्तदाब किंवा किडनीचे किंवा पक्षाघात यानंतर होणाऱ्या अपंगत्वाची देखील शक्यता आहे. बरोबर. म्हणजे हृदयरोग आणि कर्करोग यांचं प्रमाण जास्त आहे, टक्के सगळ्यात जास्ती आहे. म्हणजे ते मला असं वाटतं की सर्वात घातक आजार सध्याचे असंसर्गजन्य रोगांमधले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण मग आता जेव्हा तुम्ही कर्करोगाचा विषय काढलेला आहे आणि आजकाल आपण बघतो की कर्करोग हा तशा म्हणजे नाव ऐकलं तरी लोकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न होते, अशा गंभीर स्वरूपाचा आजार त्याला आपण मानतो. मग या कर्करोगाचे नेमके काय प्रकार असतात किंवा त्याचा धोका हा कशामुळे नेमका उत्पन्न होतो? एखाद्या शरीरातील एखादी पेशी किंवा उती यांची अनियंत्रित वाढ जेव्हा होते त्याला आपण कर्करोग असं म्हणतो. तर आपल्या जागतिक पातळीवर बघितलं तर पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग आणि स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. आणि भारतात बघितलं तर भारतामध्ये स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि या पाठोपाठ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याचं प्रमाण साधारण 23% ते 18% इतकं आहे. आणि भारतामध्ये तंबाखूजन्य पदार्थ यांच्या सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर म्हणजे मौखिक पोकळीचा जो कॅन्सर आहे, कर्करोग आहे, याचं प्रमाण देखील 14.8% आणि याच्यामुळे होणारे मृत्यू हे 5.4% आहेत. म्हणजे जगात जरी फुफ्फुसाचा कर्करोग सर्वाधिक मृत्यूचे कारण असला तरी भारतात तोंडाचा मौखिक पोकळीचा कर्करोग हा सर्वाधिक प्रमाणात आहे. यानंतर फुफ्फुसाचा कर्करोग, मोठ्या आतड्याचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, यकृताचा कर्करोग इत्यादी कर्करोग आपल्या भारतामध्ये आढळून येतात. तर यामध्ये आपण विषयानुसार बोलूत की प्रथम तंबाखूजन्य पदार्थ सगळ्यात महत्वाचे. त्याच्यामध्ये तंबाखू, मावा, मिश्री, चिलीम, सिगरेट किंवा म्हणजे बिडी इत्यादी सर्व गोष्टींचा याच्यात तंबाखूजन्य पदार्थात समावेश होतो. कित्येक लोक मला सांगतात आम्ही मिश्री खातो, आम्ही तंबाखू खात नाही, परंतु त्याचाच एक भाग असतो. तर यामुळे साधारण 71% फुफ्फुसाचे रोग होतात, फुफ्फुसाचे कर्करोग, आणि त्यानंतर श्वसनाचे विकार देखील होतात. त्याशिवाय 10% हृदयविकार देखील या तंबाखूजन्य आजारांमुळे होतात. बापरे. आणि एकदा तंबाखू चालू केल्यानंतर लोकांना वाटतं की मी ती सोडू शकत नाही, परंतु स्वतःच्या इच्छेने असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे, म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे की स्वतःच्या इच्छाशक्तीवर अचानकपणे किंवा 14 दिवसाच्या आत तुम्ही सिगारेट किंवा धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थ हे थांबवू शकता. वाह वाह. यामध्ये याच्यानंतर जे तंबाखू नसल्यामुळे जे लक्षणं निर्माण होतात ती अतिशय सौम्य प्रकारची आहेत. म्हणजे घाम येणे, बद्धकोष्ठता किंवा अस्वस्थता जाणवणे, यासाठी जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर अशी लक्षणे अगदी स्वस्तपणे एकदम तुम्ही उपचार करू शकता. बरोबर, अगदी खरं. प्रेक्षकांनी मला असं वाटतं या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की व्यसनांमुळे म्हणजे तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचं भारतामध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. आणि जसं डॉक्टर सांगतायत की आपण ते नक्की सोडवू शकतो. मला म्हणजे व्यसन सुटणारच नाही अशी जी आपल्या मनामध्ये ठाम समजूत असते ती आपण नक्की घालवू शकतो. यामध्ये तुम्हाला आरोग्य कर्मचारी, कुटुंबिक आधार किंवा मित्रमैत्रिणींचा आधार सुद्धा घेता येतो. आता दुसरं म्हटलं तर आपण व्यसनामध्ये मद्यपान
अतिमद्यपान शारीरिक व्याधींबरोबरच सामाजिक आणि मानसिक समस्यांचं महत्त्वाचं कारण आहे आणि याच्यामुळे फुफ्फुसाचा अन्ननलिकेचा कर्करोग देखील होतो. आता मद्यपान सोडताना मात्र व्यसनाधिक्यापासून सोडणं फार अवघड आहे, व्यसनमुक्ती फार अवघड आहे. त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मद्यपान चालूच न करणे. परंतु व्यसनमुक्ती करायचीच असेल तर त्यामध्ये पेशंट किंवा रुग्ण पुन्हा त्या मद्यपानाकडे ओढला जाणार नाही हे बघणं फार गरजेचं असतं. कारण यावेळी त्यांना जे अभावामुळे होणारी लक्षणे आहेत याच्यामध्ये हातपाय थरथरणे किंवा उलट्या होणे, मळमळ होणे, म्हणजे अस्वस्थता जाणवणे किंवा काही वेळा कन्व्हल्जन्स इत्यादी पण लक्षणे दिसतात, ज्यासाठी रुग्णाला आपल्याला रुग्णालयात भरती करावं लागतं. यानंतर मग तुम्ही व्यसनमुक्तीमध्ये यामध्ये सुद्धा स्वतःचा इच्छाशक्ती ही गरजेचीच आहे. त्याप्रमाणे तुम्हाला इतर अनेक NGOs किंवा अल्कोहोल अनॉनिमस या तुम्हाला मदत करतात यानंतर सोबर आयुष्य जगण्यासाठी देखील. आपण ही माहिती पुढे घेणारच आहोत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर पूनम संचेती यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही महत्त्वाचं सांगत होतात की कर्करोगाचं कारण नेमकी काय असू शकतात आणि व्यसनाधीनतेपासून सुटणं हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. तर आणखी कारणांमध्ये काय येतं? आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाण जास्त असेल यामुळे देखील स्तनाचा कर्करोग होतो. आहारामध्ये जर अन्नगत तंतूंचं प्रमाण जास्त असेल तर तो आतड्यांच्या रोगासाठी, कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो. याशिवाय उद्योगधंद्यामध्ये जी रसायनं वापरली जातात ज्याच्यामध्ये आर्सेनिक, बेन्झीन किंवा बॅटरीमध्ये वापरलं झालं कॅडमियम, याच्यामुळे सुद्धा मूत्राशयाचे कर्करोग होऊ शकतात. एकूण 1 ते 5% कर्करोग हे व्यवसायाशी निगडीत असतात. ज्याला आपण प्रोफेशनल हॅझार्ड्स असं म्हणतो. याशिवाय संसर्ग म्हणजे काही कम्युनिकेबल डिसीजेसचे जे एजंट्स आहेत म्हणजे हिपॅटायटिस बी व्हायरस, हिपॅटायटिस सी व्हायरस यांच्या दीर्घकाळ संसर्गाने देखील यकृताचा कर्करोग म्हणजे हिपॅटोसेल्युलर कॅर्सिनोमा होऊ शकतो. यासाठी आपण नवजात अभ्रकांना 24 तासाच्या आत हिपॅटायटिस बी ची लस देतो. याशिवाय आता व्यावसायिक धोका हा डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असतो, त्यामुळे त्यांनी देखील हे हिपॅटायटिस बी चं लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय महिलांमध्ये HPV मुळे आपल्या जननेंद्रियांमध्ये गाठी किंवा जखमा होतात. तर हा आजार सहसा जाणवून येत नाही किंवा लक्षात येत नाही, परंतु म्हणजे 80 ते 90% महिलांमध्ये हा आजार स्वतःच बरा होतो. परंतु 10 ते 15% स्त्रियांमध्ये यातून पुढे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यासाठी आपण 9 ते 16 वर्ष वयोगटामध्ये HPV वॅक्सिन, HPV ची लस देतो. पण 16 वर्षानंतर देखील धोका जर आहे असे कळल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण हे लसीकरण करून घेऊ शकतो. याशिवाय मग हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर किंवा उत्सर्जित किरणे म्हणजे क्ष किरणे इत्यादीमुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो. कर्करोगाची कारणं बरीच आहेत, पण आपण त्यातनं काही बाबतीत स्वतःला प्रिव्हेंट करू शकतो आपल्या जर जीवनशैलीत बदल केला किंवा व्यसनांपासून मुक्त राहिलं तर. किंवा आता ज्यांमध्ये जनुकीय संरचनेशी निगडित आजार आहेत त्यांना कौटुंबिक इतिहास असतो, मग यावेळेला त्यांनी नियमित चाळणी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. त्याच विषयाकडे मी पुढे येत होते की कॅन्सरची स्क्रीनिंग हे नेमकं कसं केलं जातं किंवा चाचणी तपासणी ही नेमकी कशी केली जाते? जे अज्ञात कर्करोगाचे रुग्ण आहेत हे शोधून काढण्यासाठी जेव्हा आपण शीघ्र तपासणी करतो याला आपण कॅन्सर स्क्रीनिंग असं म्हणतो. तर काही वेळा कर्करोगापूर्वी कर्करोग पूर्व जखमा किंवा कर्करोग पूर्व खुणा असतात, ज्या लवकर तपासणी केल्या आणि लवकर त्याचे उपचार केले तर पुढे कर्करोगाची शक्यता कमी होते. कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शरीराच्या काही अवयवात आणि त्याच्याही काही स्पेसिफिक भागामध्ये असतो, तर त्यावेळेला तो सापडला तर त्याचा उपचार केल्यास त्याचा प्रतिसाद चांगला आहे. अर्ली स्टेजला लवकरात लवकर ते निदान होणं हे गरजेचं आहे. यासाठी आपण कॅन्सर स्क्रीनिंग करतो. आता त्याचे उदाहरण म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, याच्यासाठी आम्ही VIA म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन अंडर एसिटिक ऍसिड ही बाह्य रुग्ण विभागात करता येणारी चाचणी किंवा मग पॅप्समियर ही गायनेकोलॉजिस्ट ऑब्स्टेट्रिशियन जे आहेत त्यांच्याकडून करता येणारी ही चाचणी आहे. याद्वारे आपण हे कर्करोगाचे निदान करू शकतो. 30 वर्षावरील प्रत्येक महिलेनी 5 ते 10 वर्षात एकदा तरी ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे. पॅप्समियर किंवा VIA तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आता दुसरा म्हणजे स्तनाचा कर्करोग जो सर्वाधिक आहे, तर त्यासाठी घरच्या घरी स्तनांची तपासणी देखील करता येते.
म्हणजे स्तनातून रक्तस्राव होतोय का, किंवा स्तनाचा आकार बदललाय, कुठे सूज आली आहे का, किंवा निप्पलच्या जागेतून रक्तस्राव होतोय का, किंवा निप्पल आत गेलंय का, ही तपासणी करणं गरजेचं आहे. याशिवाय मग आपल्या 3 बोटांनी स्तनाच्या वरचा भाग, खालचा भाग, दोन्ही बाजूचा भाग, याशिवाय काखेत देखील स्तनाच्या गाठी आहेत का याचा तपास करणं गरजेचं असतं. आता गाठ आढळली तर मग डॉक्टरांकडे जाऊन आपण थर्मोग्राफी किंवा मॅमोग्राफीने त्याचा तपास करू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. स्तनाचा कॅन्सर सहसा 35 ते 65 वयोगटामध्ये होतो, किंवा अविवाहित स्त्रिया, गर्भनिरोधक गोळ्याचा अतिवापर इत्यादींमुळे होऊ शकतो. आणि एका स्तनात जर कॅन्सर सापडला किंवा कर्करोग सापडला तर दुसऱ्या स्तनात देखील त्याची गाठ सापडण्याची शक्यता असते. आणि यामध्ये कौटुंबिक इतिहास सुद्धा महत्त्वाचा असतो. बरोबर. त्यामुळे पूर्ण उपचार घेणं याच्यासाठी गरजेचं. आणि तुम्ही म्हणालात तसं की स्वतपासणी सुद्धा फार गरजेची आहे. बायकांच्या बाबतीत जनरली असं होतं की त्या स्वतःचे रोग हे पटकन सांगत नाहीत, अंगावर काढण्याकडे आणि लपवून ठेवण्याकडे त्यांचा कल जास्ती असतो. तर या माध्यमातून आपण आपल्या महिला प्रेक्षकांनाही सांगू शकतो की कुठल्याही प्रकारची तुमच्या शरीरामध्ये ॲबनॉर्मॅलिटी तुम्हाला वाटली तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं आणि त्यांना आपलं निदान करून घेणं, उपचार करून घेणं हे फार गरज आहे. कारण आता बघा, गर्भाशयाचा कॅन्सर, कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग याच्यामध्ये अतिशय रक्तस्राव होणे पाळीच्या वेळेला, किंवा अकाळी रक्तस्राव होणे, किंवा हे स्तनामध्ये गाठी सापडणे, किंवा तिथून रक्तस्राव, ही धोक्याची लक्षणं आपल्याला दिसतात. परंतु ह्या वेळेला योग्य वेळेत अर्ली स्टेज डायग्नोसिस किंवा अर्ली निदान करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कर्करोगावरचे जे उपचार असतात ते बऱ्याच खर्चिक असतात, सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे असतात. तर मग अशा काही शासकीय किंवा सरकारी योजना आहेत का की ज्यांचा लाभ या उपचारांच्या दरम्यान आपल्या रुग्णांना होऊ शकतो, कर्करोगाच्या रुग्णांना? आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे तोंडाचे किंवा मौखिक पोकळीचे कर्करोग सर्वाधिक आहेत. हे पण मी मगाशी याच्यात ऍड करू इच्छिते की याच्यामध्ये 3 प्रकारचे कर्करोग पूर्व खुणा किंवा जखमा दिसतात, ज्याच्यामध्ये ल्युकोप्लेकिया म्हणजे तोंडात चट्टे असणे, किंवा एरिथ्रोप्लेकिया म्हणजे रक्तस्राव होणे, किंवा मट्रिस्मस म्हणजे तोंड न उघडणे. आता ह्या कर्करोग पूर्व खुणा 10 ते 15 वर्ष आधी असू शकतात. मग यांचा निदान आणि उपचार जर लवकर झाले तर तुमचा खर्च हा नंतरचा कर्करोगाचा खर्च किंवा त्याचे मेटास्टॅटिसमुळे होणारा त्रास, केमोथेरपी, हे तुम्ही कमी करू शकता, किंवा मग रोग्याचं आयुष्य देखील वाढवू शकता. आता तुम्ही त्याच्याशी खर्चाचा प्रश्न विचारला तर याच्यामध्ये शासकीय योजना म्हटलं तर महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतची मदत ही रुग्णाला मिळू शकते. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना. ओके, बर. याच्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये आपल्याला 5 लाख, सरकारी रुग्णालयांमध्ये 5 लाख पर्यंत ही रुग्णाला मदत होऊ शकते. म्हणजे आपल्याला जे खर्च होईल म्हणून आपण काही वेळेला उपचार घ्यायला जातच नाही किंवा दाखवायला जातच नाही, हे खरं रुग्णांनी नाही केलं पाहिजे. त्यासाठी या योजनांमध्ये रजिस्ट्रेशन शिवाय आपलं तुमचं रेशन कार्ड ठेवणे, अद्ययावत ठेवणे किंवा रजिस्ट्रेशन करणे हे पण गरजेचं आहे. आभा कार्ड प्रत्येकाला वाटलेलं, त्यासाठी रजिस्ट्रेशन चालू आहे, त्याला रजिस्ट्रेशन करणं पण गरजेचं. बरोबर आहे, बरोबर आहे. जसं आपण मगाशी बोललो की कर्करोगाबरोबर हृदयरोग हाही अतिशय त्याचं प्रमाण जास्ती आहे, वाढत चाललंय, विशेषतः शहरी भागांमध्ये. तर हा जो हृदयरोगाचा धोका आहे तो कसा दिसायला लागतो आणि तो टाळण्यासाठी आपल्याला नेमकं कसं काय पुढे जाता येईल? हृदयाला ज्या रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत याच्यामध्ये चरबी साठली तर, किंवा चरबी साठून सुद्धा हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो, किंवा हृदयाला प्राणवायू पण पुरवठा कमी होतो. म्हणजे हृदयाची गरज आणि त्याला होणारा पुरवठा यामध्ये जर तफावत झाली तर हृदयरोग निर्माण होतो. याचं वर्गीकरण आपण असं करतो की अंजायना पेक्टोरिस विथ इफोर्ट म्हणजे व्यायामानंतर होणारा रक्तपुरवठा जेव्हा कमी होतो, किंवा मायोकार्डियल इन्फॅक्शन म्हणजे हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा कायमस्वरूपी बंद होतो, किंवा मग अरिथमियाज म्हणजे अनियमित ठोके किंवा सडन डेथ अचानक होणारा मृत्यू, अशा प्रकारे वर्गीकरण करता येतं. आता यामध्ये सडन डेथ म्हणजे अचानक मृत्यू होतो, किंवा मग आता लक्षणे म्हटलं तर काय होतं, हृदयात म्हणजे छातीमध्ये आपल्या डाव्या बाजूला दुखणे, त्याशिवाय डाव्या हाताला, मानेला, जबड्याला दुखणं किंवा वेदना होणं, जडपणा येणे, ही सुद्धा लक्षणे आहेत. याशिवाय मग धाप लागणे किंवा जळजळ होणे
किंवा मग मधुमेह रुग्णांमध्ये हे दिसून येत नाहीत लक्षणं, त्याच्याऐवजी मग घाम येणे, अस्वस्थता होणे, पोटात दुखणे, मळमळ होणे इत्यादी अँजायना इक्विव्हॅलंट म्हणता येतात. तर ही लक्षणं सुद्धा दिसू शकतात. ही सगळी हृदयरोग होण्याची लक्षणे, हृदयरोगाची लक्षणे. यापैकी काही लक्षणे म्हणजे ही डेफिनेटिव्ह नाहीत, पण ही लक्षणे असेल तर आपण ECG करून घेतो. म्हणजे याचं निदान करायला रुग्णाची लक्षणे, त्यानंतर ECG आणि त्यानंतर कार्डियक बायोमार्कर्स म्हणजे ट्रोपोनिन T या 3 मार्फत आपण ह्या हृदयरोगाचं निदान करतो. बरोबर आहे, फार महत्वाचं आहे. आणि नेहमी आम्ही असं ऐकतो की हृदयरोगाच्या नंतरचा पहिला जो तास असतो तो गोल्डन आवर म्हणतात, तर ते नेमकं काय असतं हेही आम्हाला जाणून घ्यायचंय. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की असंसर्गजन्य रोग म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यापासून आपला बचाव कसा करायचा. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की गोल्डन आवर हा फार महत्त्वाचा असतो हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर. तो नेमका काय हे आम्हाला सांगाल का? हृदयविकारामध्ये 30% मृत्यू हे पहिल्या 30 मिनिटात होतात. त्यामुळे या वेळेत जर रुग्णाला उपचार मिळाला तर हे 30% मृत्यू आपण वाचवू शकतो. म्हणूनच याला आपण गोल्डन आवर असं म्हणतो. त्यामुळं मृत्यूला, आता हे मृत्यू का होतात? कारण रुग्ण हा रुग्णालयात त्या वेळेत पोहोचू शकत नाही. तर त्याची कारणं काय? तर काय होतं, कधी कधी रुग्णाला लक्षणं लक्षात येत नाहीत किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा मग उपचारांवर एकमत होत नाही किंवा मग ग्रामीण भागात रुग्णालय जे आहे त्याचं अंतर लांब असतं किंवा शहरी भागात जरी तुम्ही घेतलात तर वाहतूक किंवा दळणवळणामुळे पोहोचायला लागेला वेळ, कॅज्युअल्टी म्हणजे अत्यवस्थ विभाग, कार्डिओव्हॅस्क्युलर विभाग, त्यानंतर कॅथ लॅब इथे रुग्ण पोहोचण्यासाठी लागणारा विलंब, हा विलंब टाळून जर रुग्णाचा आपण 30 मिनिटं ते 1 तासाच्या आत उपचार चालू करू शकलो तर रुग्ण हा 30% चान्सेस आहेत की वी कॅन प्रिव्हेंट दिस मॉर्टॅलिटी. आता याच्यानंतर आपण जेव्हा मधुमेह या विषयाकडे वळतो, शुगर हा तर इतका आता कॉमन झालेला विषय आहे की अगदी पूर्वी तर तो श्रीमंतांचा आजार म्हणायचा, आता अगदी गरिबांपासून सर्वांमध्ये तो आजार आपल्याला दिसतो. ह्याची कारणं किंवा याचे धोके नेमके कशामुळे उत्पन्न होतात? तर मधुमेहाचे 3 प्रकार आपण म्हणू शकतो. तर मधुमेह म्हणजे स्वादुपिंडातील जे इन्शुलिन आहे त्याच्या इन्सफिशियन्सीमुळे किंवा ते नसल्यामुळे किंवा त्याच्या स्वयंनाशामुळे हा मधुमेह आजार उत्पन्न होतो. तर याचे 3 प्रकार हे म्हणजे पहिला प्रकार म्हणजे इन्शुलिन नसल्यामुळे किंवा तो स्वयंनाश झाला. तर हा प्रकार जो आहे तो बाल वयात किंवा तरुण वयात जाणवला जातो आणि त्याचं डायग्नोसिस म्हणजे त्याचं निदान सहसा पटकन होत नाही. कारण याच्या मग हा पेशंट कसा आपल्याकडे येतो तर त्याला एकदम सिव्हिअर हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातील शर्करा अचानक कमी होणे किंवा कीटोएसिडोसिस या पद्धतीने हा पेशंट प्रेझेंट होतो आणि यामुळं यामध्ये रुग्णाच्या मृत्यूची संख्या किंवा मृत्यू दगावण्याची शक्यता जास्त असते. हा प्रकार 2चा जो मधुमेह आहे तो हा इन्शुलिनला प्रतिकार निर्माण झाल्यामुळे होतो, म्हणजे रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळे होतो, जो की व्यायामाचा अभाव किंवा आहार आपला आहार याच्यामुळं होतो. आणि तिसऱ्या प्रकारचा म्हणजे गर्भधारणेत होणारा जो आहे त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस मेलाइटस म्हणतो. यामध्ये महिलांमध्ये गर्भधारणेच्या काळात शर्करेचे प्रमाण वाढते रक्तात, परंतु मग गर्भधारणेनंतर हे नॉर्मलला किंवा नियमितपणे होतं. परंतु अशा महिला आणि त्यांच्या बालकांमध्ये नंतर प्रकार 2चा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. मग आता हा प्रकार 2चा मधुमेह म्हणजे याच्यामध्ये थकवा येणे, सतत थकवा येणे किंवा मग अधिक भूक लागणे, अधिक लघवीचे प्रमाण वाढणे, अधिक पाण्याचे प्रमाण म्हणजे तहानसारखी लागणे किंवा शरीरावरच्या जखमा भरून न येणे इत्यादी लक्षणे याच्यामध्ये दिसतात. बरोबर. याचा आपल्याला ही लक्षणं खरं तर लक्षात घेण्यासारखी आहेत की आपल्याला वाटतं थकवा कशाने तरी येत असेल, पण हा थकवा कदाचित आपल्या शुगरमुळे पण असू शकतो. तर मग आपल्याला या वेळेला काय करावं लागतं, 30 वर्षाच्या वर सर्वांनीच ऍक्च्युली चाळणी तपासणी करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याच्यात आपण रॅन्डम ब्लड शुगर लेवल रक्तातील शर्करेचे प्रमाण आपण बघतो. याशिवाय मग निदान करायचं असेल तर उपाशीपोटी रक्तातील साखरेचं प्रमाण जेव्हा 126 मिलीग्रॅम किंवा डेसिलिटर पेक्षा जास्त आहे किंवा मग जेवणानंतर 2 तासांनी 200 मिलीग्रॅम डेसिलिटर पेक्षा जास्त असेल तर याला आपण मधुमेहाचे निदान करायला घेतो. याशिवाय HbA1c म्हणून तपास आहे जो 3 महिन्यातून एकदा करतात. तर नॉर्मली हे 5.5 पेक्षा कमी असतं, तर 6.5 पेक्षा अधिक असेल तर रुग्णाला मधुमेह आहे असं आपण समजतो. बरोबर. आता मधुमेह झाला असेल
तर त्या रुग्णामध्ये आपल्याला साखरेची तपासणी तर करायचीच आहे. त्या प्रकारेच याचा परिणाम हा शरीरातील इतर अवयवांवर मी सांगितल्याप्रमाणे होतो, ज्याप्रमाणे मूत्रपिंडांवर, दृष्टीपटलावर किंवा हृदयविकार होण्यात सुद्धा याचं परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे 6 महिने किंवा 1 वर्षातून ECG किंवा RFT किंवा या तपासण्या आपल्याला करणे, दृष्टीपटलाची तपासणी इत्यादी करणे गरजेचं ठरतं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की रेग्युलरली चाचण्या करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे पुढचे सगळे धोके टाळण्यासाठी. डायबिटीसमध्ये किंवा मधुमेहामध्ये तुम्ही पाहत असाल तर हातापायाच्या संवेदना देखील कमी होतात आणि काही वेळा गँग्रीन निर्माण होऊन हात पाय कापावे सुद्धा लागतात, बधिरता होते किंवा पाय कापावे सुद्धा लागू शकतात. तर त्याचं पण प्रमाण 10 पट जास्त मधुमेहामध्ये. तर ही बधिरता येते, याच्यामुळे काय होतं, जखमा जास्त होतात. मग याला सेल्फ केअर आपण म्हणतो. तर सेल्फ केअर केलं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय करावं लागतं की पाय कोरडे ठेवणे, पायाला तेल लावून ठेवणे किंवा उष्ण ठिकाणी किंवा त्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. किंवा आता गरम भांडी किंवा सायकल, ऑटो रिक्षा हँडल्स किंवा कुऱ्हाडी हे पकडताना कापड वापरलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या पायाला हाताला जखमा होणार नाही, कारण जखमा लवकर भरून येत नाही. याशिवाय डोळ्याची सुद्धा उघडझाप करणे, डोळे न चोळणे इत्यादी प्रकारे डोळ्यांची सुद्धा काळजी किंवा चष्मा वापरणे इत्यादी प्रकारे तुम्ही डोळ्यांची काळजी घेऊ शकता. बरोबर आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ना, या पेशंटकडे एक डायबेटिक कार्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे पेशंटला जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असते तेव्हा रुग्णाला मधुमेह आहे हे समजण्यासाठी त्याचा फोटो, त्याचे जे औषधं चालू आहेत आणि त्याचं जे डायग्नोसिस म्हणजे याला मधुमेह कोणत्या प्रकारचा आहे हे कार्ड त्याच्या जवळ असेल तर हे आपत्कालीन परिस्थितीत त्याचा खूप फायदा होऊ शकतो. वा, हे फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा हे आपण आपल्याजवळ ठेवत नाही, पण हे मधुमेही रुग्णांनी अगदी लक्षात घेण्यासारखी किंवा नोंद ठेवण्यासारखी गोष्ट आहे की त्यांच्याजवळ हे डायबेटिक कार्ड असलं पाहिजे, जेणेकरून काही झालंच तर ते उपचार पटकन होऊ शकतात. डॉक्टरांना कळू शकतं की हा मधुमेही रुग्ण आहे. कारण चक्कर येऊ शकते, हायपोग्लायसेमिया म्हणजे अचानक रक्तातील शर्करा कमी झाल्यास चक्कर येते किंवा अचानक रक्तातील शर्करा वाढली तरीही अनकॉन्शियसनेस येतो. तर यावेळेला या कार्डचं मदत होते. आता तुम्ही हे मधुमेहाबद्दल बोललात, पण उच्च रक्तदाब म्हणजे हाय BP हा सुद्धा खूप वाढत जाणारा प्रमाण आहे याचं सुद्धा. तर हे नेमकं कशाने होतं किंवा त्याच्यामधले काय नेमके डिटेल्स आहेत? तर आपल्या भारतामध्ये 23% पुरुष व 21% स्त्रिया उच्च रक्तदाबाने पीडित आहेत. याच्यामध्ये प्राथमिक उच्च रक्तदाब ज्याचं कारण सांगता येत नाही, म्हणजे जीवनशैलीशी निगडीत किंवा कारण सांगता येत नाही, आणि दुय्यम रक्तदाब म्हणजे मूत्रपिंडाचे विकार किंवा इतर ग्रंथींचे विकार, यातून दुय्यम उच्च रक्तदाब निर्माण होतो. आता जेव्हा औषध न घेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये 2 वेळेला जेव्हा रक्तदाब तपासला तर यातील हृदय आकुंचनाच्या वेळी म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 पेक्षा अधिक असेल आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे हृदय प्रसरणाच्या वेळी हे 90 मिलीमीटर पेक्षा जास्त असेल तर याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. यापैकी एक जरी असेल तरी आपण याला आयसोलेटेड हायपरटेन्शन असं म्हणतो. यामध्ये देखील सुरुवातीच्या काळात लक्षणे दिसत नाहीत किंवा मग काही अचानकच रक्तदाब वाढला तर मग छातीत धडधड होणे, धाप लागणे, नाकातून रक्तस्राव होणे, प्रचंड डोकेदुखी होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. यासाठी पण आपण 30 वर्षाच्या नंतर रेग्युलरली नियमितपणे रक्तदाब तपासणी करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे ब्लड प्रेशरच्याही बाबतीत तपासणी गरजेचं आहे, मधुमेहाच्याही बाबतीत तुमची शुगर रॅन्डम आणि PP फास्टिंग ही करणं गरजेचं आहे रेग्युलर इंटरव्हल्सने. ज्या रुग्णांमध्ये कौटुंबिक इतिहास आहे त्यांना तर हे गरजेचंच आहे. आणि त्याशिवाय म्हणजे आपण 30 वर्षानंतर वातावरणातील घटक किंवा जीवनशैलीचा भाग, बैठे काम याच्यामध्ये या रुग्णाची तपासणी करून घेतो. बरोबर. आता आपण कर्करोग पाहिला, मधुमेह पाहिला, हृदयरोग पाहिला आणि उच्च रक्तदाब याशिवाय उच्च रक्तदाबामध्ये आपण गुंतागुंत म्हणजे दीर्घकाळ जेव्हा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असतात तर त्यावेळेला गुंतागुंतीमध्ये किडण्यांचे आजार निर्माण होतात, म्हणजे मूत्रपिंडाचे आजार निर्माण होऊ शकतात. याशिवाय दृष्टीपटलाचे आजार म्हणजे डोळ्यात दृष्टी कमी होणे इत्यादी तयार होतात. याशिवाय NAFLD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, म्हणजे आपण म्हणतो की अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. ओके. दारू पिल्याने यकृताचा आजार होतो, पण इथे दारू न पिता देखील यकृतामध्ये स्निग्ध पदार्थ जमा होऊन यकृत निकामी होतं. तर यासाठी आपलं आहाराचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे, त्याच्यावर आपण बोलूच. तर हे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. याशिवाय पक्षाघात, उच्च रक्तदाबामध्ये
पुटामेन किंवा इंटरनल कॅप्सूल या मेंदूतल्या भागामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. आणि मेंदूत रक्तस्राव झाल्याने मेंदूच्या काही भागात रक्त पुरवठा बंद होतो, पॅरालिसिस. आणि त्यामुळे मग पॅरालिसिस हाचा झटका येतो. याच्यामध्ये लक्षणं दिसतात म्हणजे यामध्ये तुम्हीच म्हटल्याप्रमाणे एक पूर्ण शरीराची बाजू निकामी होऊ शकते, त्यातलं लुळी पडते, किंवा मग चेहऱ्यातून लाळ गळणे, एक तोंड वाकडं होणे, किंवा मग लघवी नियंत्रित नसणे, तोल जाणे इत्यादी ही लक्षणं यामध्ये दिसतात. बरोबर. तर हा रुग्णात याचा म्हणजे तात्पुरता जर रक्तपुरवठा खंडित झाला तर त्याला आम्ही TIA, ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक असं म्हणतो. हा शीघ्र आजाराने बरा होतो, शीघ्र उपचाराने बरा होतो. परंतु पक्षाघातामध्ये मात्र दीर्घकाळ पेशंट हा रुग्ण अंथरुणास खिळून असतो, त्यामुळे त्याला बेड सोर्स म्हणजे जखमा सुद्धा होऊ शकतात. मग ह्याच्यामध्ये आपल्याला वॉटर बेड यूज करणे, किंवा पेशंटला सतत कूस बदलणे, किंवा मग त्याला व्यायाम म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेणे यांची गरज. त्याच्यावर उपचार किंवा त्याच्यासाठी काळजी काय घ्यायला पाहिजे प्रतिबंधात्मक अशी, हेही जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय असंसर्गजन्य रोग म्हणजे काय आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आपण नेमके काय करू शकतो. डॉक्टर पूनम संचेती आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, आपण बघितलं की कर्करोग किंवा हृदयरोग किंवा आपण अगदी मधुमेह पाहिला, पक्षाघात पाहिला, आणि हे सगळे एकमेकांशी मला असं वाटतं की कनेक्टेड आहेत आणि त्यांचा एकमेकांवर परिणामही होत असतो. लक्षणंही काही बाबतीत त्याची सारखी पण काही वेळेला आपल्याला दिसतात. हे सगळं डिस्कशन केल्यानंतर आता एक सामान्यपणे आमच्या मनात प्रश्न येतोच की आपण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, जसं प्रिव्हेन्शन करण्यासाठी प्रतिबंधात्मक नेमकं काय काय करू शकतो, त्याच्यामध्ये पहिलं आम्हाला तुम्ही आहाराबद्दल सांगाल का? असंसर्गजन्य रोग हे आपल्या जीवनशैलीमुळे उत्पन्न होणारे रोग आहेत. साधारण त्याचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे आहारात आपला कोलेस्ट्रॉल, LDL लेवल्स किंवा कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, मीठ, साखर या सगळ्यांचा परिणाम हा आपल्या असंसर्गजन्य रोगांवर होतो. तर सर्वप्रथम आपण स्निग्ध पदार्थ पाहूयात. आहारात साधारण ते 30% ही ऊर्जा ही स्निग्ध पदार्थांपासून मिळावी. यामध्ये दृश्य आणि अदृश्य स्निग्ध पदार्थ म्हणजे व्हिजिबल फॅट आणि इनव्हिजिबल फॅट असे दोन पदार्थ येतात. दृश्य फॅट म्हणजे आपल्याला माहित आहे बटर, लोणी इत्यादी, किंवा मग द्रव पदार्थ म्हटलं तर इडिबल ऑइल्स म्हणजे तेल, जे आपण खाद्य तेल वापरतो. पण इनव्हिजिबल फॅट म्हणजे जे आपण धान्य, कडधान्य वगैरे खातो याच्यामध्ये सुद्धा स्निग्ध पदार्थांचा अंश असतो, आणि हे दोन्ही मिळून आपल्याला 30% करायचं आहे. मग आपल्याला जे व्हिजिबल फॅट आहे किंवा दृश्य स्वरूपातील स्निग्ध पदार्थ आहे ह्याचं प्रमाण 10 ते 15 ml दिवसातून इतकं पुरेसं असतं. पण यापेक्षा आपण खूप जास्त खातो. खूप जास्त घेतलेल्या स्निग्ध पदार्थांचं रूपांतर हे वसावती म्हणजे ॲडिपोज टिश्यू मध्ये होतं. आता साधारण 10 ते 15% ॲडिपोज टिश्यू असतात, परंतु मग लठ्ठ लोकांमध्ये त्या खूप जास्त प्रमाणात आढळतात. याच्यामध्ये 1 किलो वसावतीमध्ये 7,700 किलो कॅलरीज इतकी ऊर्जा साठवलेली असते. पदार्थांचं सेवन हे नियंत्रित ठेवलं पाहिजे, हे पहिलं. यामध्ये इडिबल ऑइल्स जे आपण घेतो म्हणजे सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, याच्यामध्ये ना पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हे जास्त असतात. त्यामुळे हे घेतलेले चांगले. पाम तेल ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे, साधारण ग्रामीण भागात हे पाम तेल यूज केलं जातं. तेलाचा वापर हे फॅट्स वाढवायला, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचे प्रमाण जास्त आहे. त्याऐवजी आपण सूर्यफूल तेल, करडईचे तेल किंवा सोयाबीन तेल, काही ठिकाणी शेंगदाणा तेल पण एकाच एक या प्रमाणात आपण वापरू शकतो. म्हणजे याला आम्ही मिक्सिंग ऑफ ऑइल्स असं म्हणतो. याबरोबर आपण बटर, तूप हे पदार्थ कमी करावेत. यापेक्षा एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्स फॅटी ऍसिड्स. आता जे बाहेरून आपण डबाबंद पदार्थ, मिठाई, तळलेले पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड हे घेतो, हे तयार करताना जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये पार्शियल हायड्रोजनेशन म्हणजे आता केक मिक्स रेडीमेड जे मिळतात ह्याच्यामध्ये पार्शियल हायड्रोजनेशन ही प्रोसेस वापरली जाते. आणि याच्यामुळे तयार होणारे ट्रान्स फॅटी ऍसिड्स हे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स पेक्षा देखील जास्त हानिकारक आहेत. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यात चरबी जमा होते म्हणजे अथेरोस्क्लेरोसिसचा धोका तयार होतो. त्यामुळे हे पदार्थ
टाळावेत. आणि आत्ताच्या मला असं वाटतं प्रेक्षक हो, सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण पॅक फूड हे फार वापरायला लागलेलो आहोत आणि त्याचा कमीत कमी वापर जर केला तरच खरं तर हे टाळण्यासारखं. हे 100 म्हणजे महिन्यातून एकदा दोनदा वापरायच्या गोष्टी आपण दैनंदिन दिवसात दररोज वापरायला लागलेलो आहोत. त्यामुळं आपली जीवनशैली पूर्ण बदलली. बरोबर आहे, अगदी खरं आहे. आहारातल्या या गोष्टी तुम्ही ज्या महत्वाच्या सांगताय त्याच्यात आणखीन काय? आता ह्याच्याबरोबर कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स विच इज अ मेन पार्ट. 60% ऊर्जा ही आपल्याला कर्बोदकांमधून मिळते. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे रक्तात साखर हे हळूहळू आणि नियमितपणे सोडतात. तर हे पदार्थ धान्य, डाळी किंवा फळभाज्या हे आपल्याला आवश्यक आहेत. बरोबर. याच्याशिवाय मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ म्हणजे काही प्रकारचे राईस, तांदूळ आणि फळे हे आपण घेऊ शकतो. परंतु ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे किंवा ज्यांचा ग्लुकोज लोड हाय आहे, जे रक्तात साखर पटकन सोडतात, म्हणजे त्याचा कर्व असतो ज्याला आम्ही त्याच्यामध्ये रक्तात साखर ही पटकन सोडली जाते, तर हे पदार्थ याच्यामध्ये शर्करायुक्त शीतपेये म्हणजे आपण जे फ्लेवर्ड वॉटर, कोल्ड ड्रिंक्स, फ्रूट ज्युसेस, कार्बोनेटेड ड्रिंक्स हे म्हणतो, त्याशिवाय मिठाई असेल किंवा मग काही फळं म्हणजे जसं की आता केळी इत्यादी फळं जी असतात, आंबा, चिकू ही गोड फळे, ही हाय ग्लायसेमिकचे पदार्थ आहेत. हे मधुमेहाच्या रुग्णांनी कमी घ्यावेत, कमी प्रमाणात घ्यावेत. हा कर्बोदकाचा. आता कर्बोदकांमध्येच आणखीन एक पदार्थ त्याचाच घटक आहे जो अन्नगत तंतू म्हणतो आपण याला. याचं पचन लहान आतड्यात होत नाही. ह्याचा उपयोग आपल्याला होतो ते रक्तातील शर्करा आणि कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित ठेवायला मदत करतं. तर याचं उदाहरण म्हणजे मेथ्याच्या खाण्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल हे कमी होऊ शकतं किंवा नियंत्रित होतं, असं संशोधनांनी सिद्ध झालं. अरे वा. बरं. साधारण 20 ते 30 ग्रॅम इतका डायटरी फायबर्स म्हणजे अन्नगत तंतू आपल्या आहारात, दैनंदिन आहारात असला पाहिजे. मिठाबद्दलही बरंच ऐकतो आपण. तर उच्च रक्तदाबामध्ये मीठ कमी करायला सांगतो आपण. आपल्या आहारात साधारण भारतीय आहारात 10 ते 15 ग्रॅम इतकं मीठ वापरलं जातं, पण आपल्याला आवश्यक 5 ग्रॅम इतकं मीठ आवश्यक आहे. आणि जे उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत त्यांनी तर 4 ग्रॅम पर्यंतच मीठ घेणं आवश्यक आहे. आता हे कशात पॅक्ड फूड म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून हे मीठ वापरलं जातं. इतर पास्ता किंवा पिझ्झा बाहेरून जे पदार्थ आपण आणतो, त्याशिवाय मग घरात पापड, लोणची इत्यादी पदार्थांमध्ये मीठ जास्त, खारेपणा जास्त असतो. किंवा वर्ण सुद्धा मीठ घालून घ्यायची काहींना सवय असते अन्न पदार्थ. ही सुद्धा सवय कमी केली तर आपल्याला उच्च रक्तदाबापासून वाचता येईल. बरोबर. हे तुम्ही आहाराबद्दल फार डिटेल महत्वाचे सांगितलं सविस्तर. आता आपण विहार म्हणजे व्यायाम, एक्सरसाइजवर येतो किंवा लठ्ठपणा हा सुद्धा एक फार मोठी समस्या आहे, तर त्याबद्दल सांगा ना आम्हाला. लठ्ठपणा म्हणजे साधारण आता म्हटलं तर लठ्ठपणाचीच एपिडेमिक चालू आहे असंही म्हटलं तरी चालतं. कारण साधारण 14 ते 15% हे पुरुष स्त्रिया हे लठ्ठपणाने ग्रासित आहेत. आणि लहान मुलांच्या आहारात सुद्धा ऊर्जा असलेले पदार्थ जास्त आहेत आणि ते व्यायाम कमी करतात, त्यामुळे लठ्ठ मुलं तयार होतात. ही लठ्ठ मुलं म्हणजे उद्याचे लठ्ठ नागरिक आहेत आणि हे असंसर्गजन्य रोगासाठी सर्वात महत्वाचं कारण आहे. तर जेव्हा आपण म्हणतो गरजेपेक्षा जास्त ऊर्जा घेणे हे मधुमेहाचा एक स्वतंत्र धोक्याचा घटक आहे. त्यासाठी आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक व्यायाम हा एकच त्याच्यावरचा उपाय आहे. तर साधारण 30 ते 45 मिनिटे इतका मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणं आपल्याला आवश्यक आहे. 30 ते 45 मिनिटं मध्यम तीव्रतेचा. आठवड्यातून 5 दिवस कमीत कमी 45 मिनिटे हा मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणं सामान्य माणसासाठी गरजेचं आहे. ते सहजी शक्य आहे. त्याला कोणताही खर्च येत नाही, तरी सुद्धा व्यायाम टाळण्याकडची वृत्ती खूप जास्त आहे. तर साधारणतः 14 दशलक्ष लोक बिलकुल व्यायाम करत नाही. याच्यातील किशोरवयीनमध्ये 80% किशोरवयीन व्यायाम करत नाहीत, अशी म्हणजे असा डाटा आहे. तर यामध्ये 3 प्रकारचे व्यायाम आपण करू शकतो. व्यायामामध्ये 3 प्रकार येतात. एरोबिक म्हणजे जे हृदयाची गती वाढवतात, ज्याच्यामध्ये चालणे, फिरणे, सायकलिंग, जॉगिंग, नृत्य करणे हे प्रकार येतात. त्याशिवाय स्नायू आणि हाडांना बळकट करणारे व्यायाम म्हणजे चढणे, पायऱ्या चढणे, पुशअप्स, सिटअप्स किंवा बागकाम ही कामं येतात. आणि त्यात तिसरा प्रकार म्हणजे लवचिकता वाढवणे, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे योगासने इत्यादी पदार्थ. तर या सगळ्यांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत फार गरज उपयोग केला पाहिजे. आता बैठे काम आहे आमचं,
तर मग आम्ही कसं करावं, की आमचं बुद्धीचं काम आहे. हा, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ब्रेक किंवा विश्राम घेणं हे गरजेचं आहे. जी बैठी काम आहे त्याच्याऐवजी किमान सौम्य गतीचं तुम्ही व्यायाम किंवा शारीरिक हालचाल ही केली पाहिजे. नक्कीच करू शकतो. आपण सुरुवातीला व्यसनांबद्दलही अगदी सविस्तर बोललोच होतो, पण ताण, जीवनशैलीतला ताण हा सुद्धा मला वाटतं महत्वाचा आहे. तर हा नियंत्रणात ठेवणं हे कितपत शक्य आहे? तर आपल्या जीवनशैलीत वेगवेगळ्या प्रकारचे ताण आहेत. व्यवसायाशी, उद्योगाशी रिलेटेड असेल, किंवा मग घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, किंवा आपल्या शारीरिक व्याधी ज्या दीर्घकाळापासून असतात, किंवा शस्त्रक्रिया असेल, तर याचाही ताण येतो. आणि शहरामध्ये बघितलं तर एकाकीपणा असेल, किंवा कुटुंबापासून लांब राहणं असेल, किंवा दळणवळण असेल, तर ह्या सर्वांचा ताण जो आहे याचाही एकत्रित परिणाम म्हणून उच्च रक्तदाब किंवा मधुमेह, इतर हृदयविकार असे आजार होतात. बरोबर. याच्यासाठी ताणाचं व्यवस्थापन करणे गरजेचं असतं. याच्यामध्ये छंद असेल, किंवा एखादं निस्वार्थीपणे केलेलं काम असेल, किंवा शारीरिक व्यायाम, योगा यानुसार ताणाचा निसरा करणं गरजेचं आहे. ध्यानधारणेमध्ये ताणाचा निसरा करणं गरजेचं आहे. अगदी महत्वाचं आहे. प्रेक्षक हो, आपल्याला अतिशय महत्वाची माहिती देत आहेत डॉक्टर, की या सगळ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो. तर ही 4 चतुसूत्री आपण म्हणायला हरकत नाही. आहार, विहार, व्यसनांपासून दूर राहणं आणि ताणाचं व्यवस्थापन करणं, या 4 गोष्टी डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्या. आपण पुढेही या विषयाची चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर, आपण हे सगळे आजार पाहिले, पण मला असं वाटतं की शारीरिक आरोग्याबरोबरच आपलं मानसिक आरोग्य सुद्धा महत्व आहे. आणि ते सुद्धा खरं तर या असंसर्गजन्य रोगांमध्ये यायला पाहिजे. मानसिक आजारही ते तसेच आहेत. तर मानसिक आजार झालेला एखाद्या व्यक्तीला हे आपण नेमकं कसं ओळखतो? तर मी मानसिक समस्या असेल म्हणजे जेव्हा मदतीची गरज आहे हे कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगते. तर साधारण आपण सतत चिंता करतो का, काही कारण नसताना सतत दुःखी असतो का, किंवा मग काही कारण नसताना आपल्याला भीती वाटते का, किंवा मुलं सतत आपल्या मागे कटकट करतायत असं वाटतं का, लोकांमध्ये असताना आपल्याला अस्वस्थता जाणवते का, किंवा निद्रानाशाची समस्या आहे का, तर किंवा काही वेळेला आपल्याला खूप ठिकाणी दुखतं असं जाणवतं काही वेगवेगळे अवयवांना, पण डॉक्टर म्हणतात तुमच्यात काही आम्हाला तब्येत चांगली आहे. तर ही जी काही लक्षणं आहेत, किंवा मग काही वेळेला मूड स्विंग्स होतात, म्हणजे एक खूपच आनंदी आणि खूपच निराशा, अशी दोन टोकांच्या हे सतत होत राहिल्यामुळे कामकाजावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तर अशी काही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी मदतीची गरज आहे असं आपण म्हणतो. आणि किती छोटी लक्षणं आहेत ही, रोजच्या याच्यात आपल्यालाही जाणवत असतात काही वेळेला, तर पण त्याचं प्रमाण मला असं वाटतं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण 300 दशलक्ष इतकी जगात संख्या आहे ही जे नैराश्यानं पीडित आहेत. याच्यानंतर नैराश्य, सिझोफ्रेनिया इत्यादी जे मानसिक रोग आहेत हे सर्वाधिक आहेत. कारण काय असू शकतात डॉक्टर? आता याच्यामध्ये काही वेळा मेंदूंचे जे विकार आजार असतात, याशिवाय मग वातावरणातील काही घटक ज्याच्यामध्ये एकलपालकत्व असेल, किंवा ब्रोकन फॅमिलीज आपण म्हणतो, म्हणजे ज्या घरात सतत वाद होत राहतात, किंवा काही क्रूरता म्हणजे आर्थिक अस्थैर्य असतं, गरिबी असते, या सगळ्यांचा परिणाम होतो. याशिवाय काही धातू असतात म्हणजे शिशे, पारा यांचं सेवन झालं, किंवा काही जीवनसत्व असतात ज्यांचा अभावामुळे म्हणजे कमतरता निर्माण झाली, पायरिडॉक्झिन असेल, किंवा थायमिन, विटॅमिन बी याच्या कमतरतेमुळे सुद्धा हे आजार, किंवा मग कौटुंबिक इतिहास पण असेल तर हे आजार होऊ शकतात. म्हणजे जेनेटिकली पण कदाचित काही येऊ शकतात, कौटुंबिक फॅमिली हिस्ट्री असेल तर सुद्धा होऊ शकतं. तुम्ही जसं म्हणलात की याचे प्रकार कोणकोणते असतात ते सांगू शकाल? याच्यामध्ये स्मृतिभ्रंश म्हणजे किंवा मेमरी लॉस असू शकतं, किंवा मग व्यक्तिमत्व वागण्याचे जे वर्तणुकीतील बदल, स्किझोफ्रेनिया विचार करण्यातील व वर्तणुकीतील बदल असू शकतात, किंवा नैराश्य असू शकतं, कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स म्हणजे सतत एक कृती ही परत परत रिपीटेडली केली जाते, त्याला कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स असं म्हणतो. या प्रकारे बिहेवियरल चेंजेस ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. वर्तणुकीतील बदल असतील, खाण्याचे रिलेटेड बदल, ॲनोरेक्झिया नर्वोजा सारखे खाण्यावर परिणाम होतो, तर इत्यादी सर्व प्रकार याच्यामध्ये, किंवा अतिसेवन, मद्य अतिसेवन, व्यसनाधीनता हा सुद्धा एक मानसिक रोगाचाच प्रकार असतो. मानसिक आजाराच्या वर आम्हाला ओव्हरकम करायचं असेल
किंवा मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचं असेल तर जनरलच काय केलं पाहिजे? मानसिक दृष्ट्या जो स्वस्थ व्यक्ती असतो ना, तो साधारण स्वतःबद्दल संतुष्ट असतो. तो त्याचं म्हणजे स्वतःशी युद्ध चालू नसतं. तो स्वतःच्या आयुष्यात किंवा समाजाला काहीतरी हितकारक काम करू शकतो, एक गट म्हणून काम करू शकतो तो, पण भावनांमध्ये असा तो वाहून जात नाही. ही मानसिकदृष्ट्या स्टेबल किंवा मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीची ही लक्षण आहे. तर हे टिकून ठेवायचे मानसिक आजार हे सगळ्या म्हणजे पूर्ण कोणत्याही वयोगटात होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला पूर्ण वयोगटामध्ये त्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे गर्भधारणा ही स्थिती सुद्धा महिलेसाठी एक मानसिकदृष्ट्या कठीण काळ आहे. तर यावेळेला तिच्या जोडीदाराचा आधार किंवा कुटुंबियांचा आधार तिला गरजेचा आहे. आता लहान मुलं बघितली 1 ते 5 वर्ष वयातली, तर यांमध्ये कसा मानसिक विकास होत असतो यावेळेला. शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकास देखील यावेळेला होतो. तर या बालकांना प्रेम, आधार आणि संरक्षित वातावरणाची गरज असते. मग त्यांच्याशी बोलणे किंवा त्यांच्याशी खेळणे किंवा लहान त्यांच्या वयातील बालकांबरोबर त्यांना खेळायला प्रोत्साहित करणे, त्यांच्याबरोबर गाणी म्हणणे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खेळ दाखवणे इत्यादी. पण आता काय होतं, काही घरांमध्ये दोन्ही पालक नोकरी असते किंवा मग एकल पालकत्व म्हणजे सिंगल पॅरेंटिंग म्हणा, किंवा मग ज्या घरात भांडणं होत असतात सतत त्यांच्यासमोर, किंवा मग ज्या घरामधील लहान मुलं ही मोबाईल, टीव्ही इत्यादी, संगणक इत्यादी स्क्रीनचा सतत वापर करतात, ही हट्टी एकलकोंडी होतात किंवा याच्यामध्ये मानसिक समस्यांचा जास्त प्रमाण असतं. वयोगटानुसार मानसिक कारण समस्यांची कारणं बदलू शकतात. पण मग आपण या सगळ्यावर स्वास्थ्यासाठी काय करायला पाहिजे? वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळे आपण उपाय करतोय. हे मी 1 ते 5 वयोगटाबद्दल सांगितलं. आता शालेय वयोगटामध्ये व्यायाम, योगासनं हे आपल्या जीवनशैलीचा भाग असले पाहिजेत. शिवाय याच्यामध्ये जीवन कौशल्य विकास किंवा जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे आम्ही यांना लाईफ स्किल एज्युकेशन म्हणतो. याच्यामध्ये निर्णय क्षमता किंवा कलात्मक विकास किंवा त्यांच्या याचबरोबर त्यांचं तणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य, एखादी समस्या समाधान कसे करायचं, निर्णय क्षमता, या सगळ्या गोष्टींवर भर दिला पाहिजे शाळेमध्ये. आता किशोरावस्थेत काय होतं, पौगंडावस्थेतील शारीरिक बदल, मानसिक बदल हे होत असतात. त्याशिवाय त्यांना स्वातंत्र्याची अधिक गरज वाटते किंवा वडीलधाऱ्यांच्या बद्दलचे मत बदलत असतात या वयोगटात. त्यामुळं या वयोगटामध्ये ह्या मानसिक दृष्ट्या थोडा कठीण काळ असतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये मुलांमध्ये ॲग्रेशन किंवा अति जोखीम घेणे, व्यसनाधीनता या वेळेत किंवा बाईक रेसिंग आपण बघतो किंवा मारामाऱ्या इत्यादी. त्याप्रमाणे मुलींमध्ये न्यूनगंडाची भावना, शरीराच्या प्रतिमेबद्दलची न्यूनगंडता, यामधूनच ते खाण्याचे डिसऑर्डर्स, अॅनोरेक्सिया इत्यादी तयार होऊ शकतात. आणि मग यावेळेला मुलं काय करतात, सिनेतारकांचं किंवा अनुकरण होऊ शकतं किंवा समाज माध्यमावर म्हणून टोकाची भूमिका घेऊन नकार पचवता न येणे, अपयश येणे, यावेळेला मग आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त वाढलं. आणि किशोर वयामध्ये हे आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे त्याऐवजी त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींशी बोललं पाहिजे किंवा मग भावंडांशी बोललं पाहिजे, नातेवाईकांशी, आई वडिलांशी, नाहीतर मानसिक आरोग्य समुपदेशकाचा सल्ला या ठिकाणी घेणं फार गरजेचं आहे. सुसंवाद असणं, संवाद असणं, शेअरिंग असणं हे खूप महत्त्वाचं आहे. या वयानुसार उतार वयात देखील असंच होतं, जोडीदार नाही किंवा मग या वयापर्यंत एकटेपणा, मेंदूचे विकार किंवा अथेरोस्क्लेरोसिस, मेमरी लॉस जे तुम्ही म्हटलं, एकटेपणा असतो. शिवाय घरामध्ये अधिकार कमी दुय्यम झालेले असतात, आर्थिक सुद्धा पारतंत्र्य आलेलं असतं. या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा मानसिक आजार या वयात होऊ शकतात. मग यासाठी त्यांनी छंद जोपासणे, समवयस्क चा गट असणे, मित्रमैत्रिणी असणे, या सगळ्या गोष्टी किंवा कुटुंबाचा आधार असणे सगळ्यात महत्वाचं. काही वेळेला कुटुंबातून सुद्धा आर्थिक किंवा फिजिकल, शारीरिक असे त्यांच्यावर छळ होत असतो. बरोबर. तर या सगळं प्रिव्हेंट आपण करून मानसिक आरोग्य सुधारित ठेवू शकतो. प्रेक्षक हो, आपल्या लक्षात आलं की असंसर्गजन्य रोग हे पटकन आपल्याला कळत नाहीत किंवा त्याची लक्षणंही काही वेळेला नंतर जाणवतात, पण ते गंभीर दुष्परिणाम आपल्यावर करू शकतात. तर अशा वेळेला या सगळ्या असंसर्गजन्य रोगांच्या बाबतीत आपण प्रतिबंधात्मक उपाय आधीच करणं, ही लक्षणं दिसायला लागल्यावर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं, निदान करणं, अर्ली डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो ते महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरनी आपल्याला सांगितलं की जीवनशैलीमध्ये आपल्या बदल करणं, जो आहार विहार, ताण व्यवस्थापन आणि व्यसनांपासून दूर राहणं, ही
4 गोष्टी जर आपण पाळल्या तर या बऱ्याचशा असंसर्गजन्य रोगांपासून आपण लांब राहू शकतो. हे असंसर्गजन्य केवळ शारीरिकच नसतात तर मानसिक पण आहेत आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हेही तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला सविस्तर अशी ही माहिती दिलीत आणि नेमकं प्रिव्हेन्शन करणं, बचाव करणं या रोगांपासून हे काय असतं हे आम्हाला सांगितलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.